फटकावर जाऊन पोहोचेल. 23च्या घरामध्ये चेंडू फेकून झाले 2 आणि 4 चेंडू नंतर पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये केली जाईल. लक्षात ठेवा. यस रवी देखील तेच सांगतायत. 2 चेंडू फेकून झालेत आणि संघाच्या धावसंख्या फटकावर जाऊन पोहोचेल 23च्या घरामध्ये. या 4 चेंडू नंतर पाण्याची व्यवस्था आपण करणार आहोत मैदानाच्या आतमध्ये. स्टेप आउट झाले. सुंदर फटका सजवलाय. पाहता पाहता बॉल निघून जातोय. 2 क्षेत्ररक्षक बॉलचा पाठलाग करतोय परंतु बॉल थांबणार नाही. बॉल निघून गेलाय सीमारेषे पार. 4 धावांकरिता युनिटी कप चौकार. वेलकम बॅक. चौकार ठोकलाय. मॅच मध्ये पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला जातोय. काय बॅटिंग करते आता मात्र जबरदस्त. स्टेप आउट झाले. याही वेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला परंतु नाही जमलं त्या ठिकाणी. परंतु एक सिंगल कंप्लीट केली जाईल. मिड ऑफ रिझनला क्षेत्ररक्षक आहेत आणि पाहता पाहता एकेरी धावणे संघाची धावसंख्या धावफटकावरती जाऊन पोहोचेल. अर्थातच 28च्या घरामध्ये चेंडू फेकून झाले. षटक क्रमांक 34 ते म्हणजे 4 आणि आतापर्यंत जर पाहिलं तर 6 गडी बाद झालेत त्या म्हणजे वर्तकनगर टीमचे. परंतु कमालीचे बॅटिंग आता मात्र करत असताना परंतु या षटकामध्ये जर पाहिलं तर थोड्याशा धावा खर्च झाल्यात. मिस्टर वैभवने थोडं पहिल्या चेंडूवरती चौकार ठोकला गेला. तिथून जर पाहिलं तर व्हाईट बॉल आणि त्यानंतर विकेट. त्यानंतर पुढे चौकार आणि त्यानंतर आलेली ही सिंगल. षटक क्रमांक 34 2 चेंडूचा खेळ इथून देखील शिल्लक असेल. ओव्हर दी विकेटने सन्मान देण्याचा प्रयत्न केला गेला रवीच्या माध्यमातून. परंतु बॉल या ठिकाणी काय घडलंय तर या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर ओव्हर थ्रोच्या माध्यमातून धावा मिळतीलच आणि या ओव्हर थ्रोच्या माध्यमातून जवळपास ज्या ठिकाणी सिंगल होती त्या ठिकाणी डबल मिळतील आणि या 2 धावांनी संघाची धावसंख्या धावफटकावरती जाऊन पोहोचेल. ती म्हणजे 30 धावा धावफटकावरती. चांगल्या स्थितीमध्ये ज्या वेळेला 3 षटकामध्ये थोडंसं बॅकफुटला होता परंतु फ्रंट फुटला कसं यायचं आहे हे वर्तकनगर संघाला माहिती आहे, ठाऊक आहे. आणि आतापर्यंत जर पाहिलं तर वैभवच्या षटकामध्ये थोड्याशा धावा खर्च झाल्या आणि तिथून जर पाहिलं फ्रंट फुटला आला आहे. अर्थातच जर पाहिलं तर बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये वर्तकनगरचा संघ पाहायला मिळतोय. स्पीच हिट केला. फुल टॉस होता, मिस केला आहे परंतु तेवढंसं मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर प्रॉमिसिंग स्ट्रोक पाहायला मिळत नाही आहे. आणि पाहता पाहता मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर एक सिंगल त्या ठिकाणी प्राप्त केली जाते. अशा रीतीने या षटकात 13 धावा टोटली खर्च केल्या आहेत. 4 षटकाचा खेळ कंप्लीट झाला आहे. संघाची धावसंख्या धावफटकावरती 31. चला मी विनंती करतोय साई माऊली बोरोली विपक्ष जर पाहिलं तर रायझिंग स्टार जोगेश्वरी या दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला या ओव्हरनंतर आपण करणार आहोत टॉस. चला वेलकम बॅक. सर्वांचं पुढे एकदा मनपूर्वक स्वागत. 4 षटकांचा खेळ कंप्लीट झाला आहे. संघाची धावसंख्या धावफटकावरती 31 धावा.
वैभवचं षटक थोडंसं मागं ठरलं, परंतु त्यांचेच बंधू आता मात्र मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक 5 मध्ये आलेत. मिस्टर अमृत या ठिकाणी गोलंदाजी करण्यासाठी. अमृतची गोलंदाजी मागच्या मॅचमध्ये आपण प्रभावित कामगिरी पाहिली. ज्याप्रमाणे जर पाहिलं तर मागच्या मॅचमध्ये अमृतने गोलंदाजी केले. पहिला बॉल रवी अगदी जर पाहिलं तर सिंगल डबलला प्राधान्य देत आहेत. रवीला माहीत आहे आपल्या टीमची धावसंख्या थोडीशी कमी प्रमाणावरती आहे. इथून जर सिंगल डबल घेतले नाही तर आपला संघ बॅकफुटला येईल आणि ते पाहून मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर सिंगल डबलला फोकस करतोय. परंतु आता मात्र जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये हरेशला देखील चांगली बॅटिंग करणं अपेक्षित आहे. हरेशच्या बॅटमध्ये एक चौकार म्हणजे 2 चेंडू त्याने 5 धावा आतापर्यंत बनवल्या. संघाची धावसंख्या फटकावरती 1च्या माध्यमातून जाऊन पोहोचेल 32च्या घरामध्ये. बॉल तयार झाल्या. पुढेच एकदा अमृत षटकातील पुढचा बॉल स्ट्राईकला आहेत. हर्षने बॉल उडवले आणि बॉल चाललाय थेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावांकरिता एका टप्प्याच्या साहाय्याने धावा मिळतील 4. येतोय दर्जेदार धमाकेदार चौकार. काय चांगला फटका खेळला गेला. तिथून जर पाहिलं तर चौकाराच्या माध्यमातून कन्वर्ट केले गेले. या पुढचे मॅच देखील तितकेच महत्त्वाचे असेल. एका बाजूला जर पाहिलं तर साई माऊली बोरवली आणि दुसऱ्या बाजूला रायझिंग स्टार जोगेश्वरी या 2 टीमच्या माध्यमातून या पुढची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एक सुंदर स्पर्धा आपण पाहताय. सिस्टमॅटिक मॅनेजमेंट असलेली आणि कमबॅक का असे हे दर्शवून दिले मैदानाच्या आतमध्ये. मी तर म्हणे हर्षने ज्याप्रमाणे जर पाहिलं तर जबरदस्त कामगिरी. जरूर मला 8व्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये उतरवले, परंतु 8व्या क्रमांकावर उतरून सुद्धा मी एवढी चांगली बॅटिंग करू शकतो हे मैदानाच्या आतमध्ये हर्षने दर्शवले. जबरदस्त कामगिरी राहिले. संघाची धावसंख्या धावफटकावरती चौकाराच्या माध्यमातून 36 धावा 36 रन्स ऑन दी बोर्ड लगावले गेले आहेत. ओहो यावेळेला वेग बनत होता. अप्रतिम लाईन पाहायला मिळाली. पाहता पाहता त्या ठिकाणी जर पाहिलं तर 1 धाव कंप्लीट केली गेली आणि एकेरी धावणे संघाची धावसंख्या धावफटकावरती जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 37 धावा धावफटकावरती लगावल्या गेल्या आहेत. चांगली धावसंख्या आता मात्र मैदानाच्या आतमध्ये उभारले गेले. 3 चेंडू शिल्लक असतील पहिल्या डावातील आणि या 3 चेंडूमध्ये किती धावा येतील हे पाहणं महत्त्वाचं राहील. ज्याप्रमाणे जर पाहिलं तर उल्लेख करायचा गेला तर चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये रवीच्या माध्यमातून करण्यात आली. सिंगल डबलला फोकस करत असताना जर पाहिलं तर चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून राहिली गेली. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला. बॅटची लिडिंग एज लागले. क्षेत्ररक्षक आहेत आणि आपल्याला कुठलीच चुकी करणार नाही आहे. आणखीन एक धक्का मैदानाच्या आतमध्ये लगावला गेला आहे. अर्थातच 1 साइड वर्तक नगर संघाला आणि आता मात्र जर पाहिलं तर रवी बुंबक बॅक टू दी पॅव्हिलियन. वेलकम बॅक. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. धावसंख्या धावफटकावरती 37 रवी बुंबक या ठिकाणी विकेट डाऊन होत असताना आणि मैदानाच्या आतमध्ये अगदी जर पाहिलं तर नवीन बॅटर एंटर झाले आहेत. मिस्टर महेश खेळण्यासाठी एंटर झाले आहेत. जबरदस्त कामगिरी इथून देखील जर पाहिलं तर करणं अपेक्षित राहतील. 2 चेंडू जर असले 2 चेंडू जर 2 फटके मोठे जर आले तर 50च्या पलीकडे जाण्याचा प्रामाणिक प्रयत्न राहील. परंतु तिथून जर पाहिलं तर चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये अमृत यांना करावी लागेल. कारण की आता मात्र अमृतने कमबॅक केले. पहिल्या चेंडूवरती सिंगल, त्यानंतर गेली विकेट, त्यानंतर जर पाहिलं तर चौकार देखील येताना दिसतो या षटकामध्ये. म्हणजेच काय तर भरपूर काही या षटकामध्ये पाहायला मिळते. पल्लू स्कूप पाहायला मिळतोय आणि यावेळेला जर पाहिलं तर चुकीचं क्षेत्ररक्षण, परंतु बॉल शेवटच्या जर पाहिलं तर स्टॉप केले गेले. एक सिंगल त्या ठिकाणी प्राप्त केली जाते. एक सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटकावरती 38 झाले. 38 रन्स ऑन दी बोर्ड. आता मात्र या डावाला ज्याने संपूर्ण सावरले गेले तो स्ट्राईकवरती आलाय. अगदी जर पाहिलं तर हर्ष ज्याने कामगिरी दमदार केली. जवळपास जर पाहिलं तर 4 चेंडू खेळलेत त्यांनी. 10 धावा मैदानावरती त्याने बनवलं वैयक्तिक आणि टीमची टोटल जर पाहिले तर जाऊन पोहोचेल 38 धावा धावफटकावरती. शेवटच्या बॉलवरती षटकार येईल का, शेवटच्या बॉलवरती चौकार येईल का, शेवटच्या बॉलवरती सिंगल डबल काय येईल हे पाहणं महत्त्वाचं राहील. कारण की शेवटचा बॉल फार महत्त्वाचा राहतो आणि या शेवटच्या बॉलवरती किती धावा येतील पाहणं महत्त्वाचं राहील.
ओव्हर दी विकेटने बॉल तयार. यावेळेला जर पाहिलं तर इंस्टाग्रामच्या माध्यमातून मोठा फटका खेळण्याचा जरूर प्रयत्न केला गेला. चेंडू हवेत राहिला. दोन क्षेत्ररक्षक बॉलचा पाठलाग करतील, परंतु यावेळेला मिस फिल्डिंग आणि ज्याप्रमाणे उल्लेख केला शेवटच्या बॉलवरती षटकार येईल की चौकार, परंतु सरळ चेंडू निघून जाईल सीमारेषे बार. वन बाउन्स ओव्हर दी रो. 4 धावांकरिता चौकार निघून जातोय आणि या चौकाराच्या माध्यमातून जर पाहिलं तर संघाची धावसंख्या धावफटकावरती जाऊन पोहोचेल 42 धावा आणि 43 धावा 5 षटकामध्ये या ठिकाणी प्रतिस्पर्धी संघ जर पाहिलं तर एक बलाढ्य संघ म्हणून त्या संघाला पाहिले जाते MS11 सातपाडी. आणि ज्यावेळेला प्रत्यक्षात मॅचला सुरुवात होईल या आवाज ऐकूया मनीषजी पाटील सरांचा. चला कुणालजी पुरोहित साहेबांच्या शुभ हस्ते टॉस स्पिन करणार आहोत. एक सुंदर व्यक्तिमत्व या साई माऊली बोरवली टीम कॅप्टन परीत येऊ द्या. एक विनंती करतो आम्ही. एक सुंदर क्रीडा स्पर्धा आपण पाहत आहेत. युनिटी कप 2024 एक दमदार क्रीडा स्पर्धा. AB ग्रुप प्रस्तुत आपण पाहत आहेत युनिटी कप जबरदस्त आयोजन. पर्वधर्म कृणाल पुरोहित वेलफेयर फाउंडेशन. भूखे को भोजन प्यासे को पानी, यह सोच सबसे बड़ी हिंदू एवं जैन धर्म में सबसे आगे और सबसे प्रथम स्थान पर रखा गया है. और उसी सोच और मान्यता को लेकर हमारा KP ग्रुप अंतिम 65 रविवार से सुबह से करीब 600 से 700 लोगों को फ्री में निस्वार्थ अन्न वितरण किया जा रहा है, जो 60 फीट रोड पर 2 सेवा केंद्र पर कर रहे हैं. यह सेवा अविरत चालू रखी गई है. यह ग्रुप इसके अलावा गौ सेवा, पशु सेवा, नोटबुक वितरण, कन्यादान आदि सेवा से जुड़ा हुआ है. आप इन्हीं सभी सेवाओं से प्रभावित हो या इस सेवा में भाग लेना चाहते हो तो आप किसी प्रकार से तन मन धन से अगर आपको साथ देना है तो आप कृणाल पुरोहित वेलफेयर फाउंडेशन से FB, इंस्टाग्राम, व्हाट्सएप ग्रुप्स के माध्यम से जुड़ सकते हैं. और अगर आप इस मैदान पर उपस्थित है तो भोजन कक्ष के बाजू में स्कैनर है और स्कैनर को स्कैन करके आप जानकारी ले सकते हैं कृणाल पुरोहित वेलफेअर फाउंडेशन की. तर जाऊया आपण चालू असलेल्या सामन्याच्या दिशेनं. टार्गेट 43 सेट केलेला आहे. एक चांगली लढत होईल ही अपेक्षा आपण ठेवूया, कारण आता दोन्ही संघ एक एक वेळा हा सामना जिंकून या फेरीमध्ये पोहोचलेले आहेत.
साईमाऊली बोरिवली या संघे नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे. तर 2 बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये पोहोचत आहेत. एका बाजूला असेल भावेश आणि वीरू, म्हणजे आता थोडा क्रमबदल केलेला आहे, फलंदाज बदललेले आहेत, प्रत्येकाला मोका मिळाला हवा प्रत्येक क्रमांकाचा. तर भावेश आणि वीरू मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला खेळताना पाहायला मिळतील. चला मॅच ऑन होते. यानंतरचा सामना जो खेळला जाणार आहे साईमाऊली बोरिवली वर्सेस रायझिंग स्टार जोगेश्वरी. साईमाऊली बोरिवली या संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण निवडलेला आहे. तो सामना 5 षटकांचा होईल ही देखील आपण माहिती प्रेक्षकांपर्यंत आणि सहभागी संघांपर्यंत पोहोचवते. चला जास्त वेळ घेऊ नका, या सूचना मी करत राहू, कारण आजचं वेळापत्रक अचूक पूर्ण होईल ही अपेक्षा आम्ही बाळगून आहोत. अंतिम सामना देखील जास्तीत जास्त षटकांचा होईल अशी अपेक्षा आम्ही बाळगून आहोत. तर टार्गेट सेट झालेलं आहे 43चं आणि त्या टार्गेटचा पाठलाग करण्यासाठी भावेश आणि वीरू हे 2 बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. रवी मुंबकची षटकं खूप महत्त्वाची असतील. आज राहुल कश्यपने देखील चांगली कामगिरी पहिल्या सामन्यामध्ये केली. सोबतच आपण गोलंदाजाचा आढावा घेतला तर विकी आणि हेमंत हे सुद्धा की प्लेअर राहिलेले आहेत. जसा सातपाटीचा बॉलिंग अटॅक आपण पाहिला तसाच बॉलिंग अटॅक रॉयल मराठा वन साईडचा आहे. तर भावेश स्ट्रायकिंग एंडला मागच्या सामन्यामध्ये भावेशने चांगलीच कामगिरी केली होती फलंदाजी करताना. त्याला आढावा मिळाला आहे की या मोकळ्या मैदानामध्ये चौफेर फलंदाजी कशी व्हायला हवी. तर पहिला बॉल हाताळण्यासाठी वर्तकनगर एक्सप्रेस रवी हलक्या त्याने बॉलला फक्त कट केलेला आहे ऑन दी टोज. बॅकवर्ड पॉईंटला क्षेत्ररक्षक अवेलेबल आहेत, मिळते 1 धाव. उद्याच्या दिवसात तर युजी रेस्ट ललित जैन यांचा संघ उद्या तुम्हाला खेळताना पाहायला मिळणार. ललित जैन स्वतः त्या संघात खेळताना पाहायला मिळतील. आज कॅज्युअल ड्रेस कोडवर आहेत, उद्या टी शर्ट आणि ट्रॅक पॅन्टवर तुम्हाला पाहायला मिळतील. उद्या सर्व धुरंधर या मैदानावर जे खेळत आहेत ते तुम्हाला खेळताना पाहायला मिळतील. उद्या काही अंशी गुजराती समालोचनसुद्धा आपण तुमच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचूया. माझे प्रश्न हिंदीतून असतील, तुम्ही गुजरातीतून आपण सर्व त्या माहिती आपण तो उद्या फ्युजन देऊया प्रेक्षकांना, हिंदी मराठी गुजराती पार्ट टाइम इंग्लिश. चला दरम्यान 1 धाव, त्यानंतर डॉट आलाय. जसा मी उल्लेख केला रवी मुंबईचं षटक खूप महत्त्वाचं राहणार आहे. ओव्हर द विकेट जागा बनवली आउटसाइड एज, क्षेत्ररक्षक थोडे कमी पडले गलीमधले, थोडा चान्स क्रिएट झाला होता बघा, एक चूक आणि त्यानंतर लगेच सातपाटी काय लगेचच चुकीचा फायदा उचलण्यासाठी ओळखली जाते. लगेच एका धावेच्या बदल्यात 2 धावा गोळा केलेल्या आहेत. कॅज्युअल राहुल चालला नाहीये. एकदा जरी आपण या स्पर्धेत जिंकलेलो आहोत, अंतिम लढतीत पोहोचण्यासाठी जवळपास 4 वेळा तुम्हाला जिंकावं लागेल. आणि म्हणूनच आता बघा लगेच डोक्यावर हात कमरेवर हात रॉयल मराठा वर्तकनगरचे, कारण 1 चूक 1 धाव, 1 धाव वाचवायची आहे. आणि त्याचमुळे जेव्हा अशी 1 धाव अतिरिक्त खर्च होते तो एक तोटा असतो संघाचा. आणि म्हणूनच थोडा वेळासाठी स्तब्ध राहिलेले आहेत रॉयल मराठा वन साईडचे खेळाडू. दरम्यान धावसंख्या 3 चेंडूच्या समाप्तीनंतर झालेली आहे 3 धावा, 3 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. मागच्या सामन्यामध्ये जर आपण पाहिलं जो MS सातपाटीचा होता, भावेश आणि श्रेयस नाबाद त्यांनी सामना जिंकवला, ज्यामध्ये भावेशचं कॉन्ट्रीब्युशन खूप जास्त राहिलं होतं. तर म्हणूनच पुन्हा एकदा त्याच फलंदाजावर लक्ष असेल. पण वीरू जे ताई पॅकर्स या व्यावसायिक संघासाठी देखील क्रिकेट खेळतात, तर त्यांच्याकडे देखील तो अनुभव आहे की हाऊ टू यूज युअर कॅपॅबिलिटीज अँड क्वालिटीज ड्युरिंग गेम प्ले. सन्माननीय किशोरजी शर्मा मीरा भाईंदर रेसिडेंट वेलफेअरचे प्रेसिडेंट आहेत. तर रिव्हर्स सीटचा षटकार आपल्याला पाहायला मिळाला. आणि जी चर्चा आपण करत होतो, एका बाजूने गोलंदाजी करणारी जी टीम आहे
ज्याच्या वतीनं चांगला खेळ अपेक्षित होता, पण फलंदाज देखील माघार घेण्याच्या तयारीत नाही आहे. सन्माननीय किशोरजी शर्मा साहेब, मीरा भाईंदर जिल्हा अध्यक्ष यांचं आगमन झालेलं आहे भारतीय जनता पार्टीचे. त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. वेलकम सर. सन्माननीय किशोरजी शर्मा, मीरा भाईंदर जिल्हाध्यक्ष यांचं आपण करतोय मनपूर्वक स्वागत. KP ग्रुप प्रेझेंट्स युनिटी कप 2024 पुन्हा एकदा स्लॅश केलाय बॉलला, पण क्षेत्ररक्षक आहेत हेमंत, होणार नाही आहे चूक. फलंदाज झेलचीच्या स्वरूपात होत आहेत बाद, विकेट डाउन. सन्माननीय किशोरजी शर्मा साहब का आगमन हो चुका है. मीरा भाईंदर जिलाध्यक्ष भारतीय जनता पार्टी और खूब अच्छी तरह से उनका नेतृत्व मीरा भाईंदर शर्मा हम कितने सालों से देख रहे हैं. आपका और आपके सभी साथियों का हम तहे दिल से स्वागत करते हैं. आगतम, स्वागतम, सुस्वागतम. KP ग्रुप प्रेजेंस यूनिटी कप 2024 में सभी मेहमानों का हम तहे दिल से स्वागत करते हैं. विराजिए. आप सभी मेहमानों से निवेदन करना चाहूँगा कि आप विराजमान होइए और इस प्रतियोगिता का आनंद लीजिए. मंच पर सन्माननीय किशोरजी शर्मा, मीरा भाईंदर जिला अध्यक्ष, इनका आगमन हो चुका है. उनके साथियों के साथ उनका सभी का हम स्वागत करते हैं. दिवेश पाटील नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये ज्यांना दिवच्या या नावाने ओळखलं जाते. तर आता पाहूया, खूप चांगला फटका या ठिकाणी खऱ्या अर्थाने वीरूने खेळला होता, पण त्यानंतर पुढच्याच बॉलवर तसाच फटका खेळण्याच्या तयार ते बाद झालेले आहेत. आणि आता दिवेश नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. धावसंख्या झालेली आहे 9, गडी बाद झालेले 1, 9 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट, चेसिंग टार्गेट ऑफ 43. सुरुवात रवीने खूप चांगली केली, त्यानंतर षटकार खेचून वीरूने देखील आपली दावेदारी पेश केली, पण त्यामागावा रवीचं प्रत्युत्तर मिळालेलं आहे. आणि प्रत्युत्तर होतं ते म्हणजेच फलंदाजाला बाद करण्यासाठी जे अस्त्र वापरायचं होतं, जो ट्रॅप रचायचा होता, तो ट्रॅप रचला होता बॅकवर्ड पॉईंटला. आणि सुंदर झेल टिपत असताना पहिला धक्का आपल्याला पाहायला मिळतोय. टीम MS सातपडीला बसवलेला आहे रवी बुंबकने. आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ संपला आहे, एकही एक्स्ट्रा नाही आहे. खूप चांगली ॲक्युरसी या षटकामध्ये पाहायला मिळते रवीची. नवीन फलंदाज दिवेश स्ट्रायकिंग एंडला तयार. इस बार सन्माननीय किशोरजी शर्मा यांचं आपण स्वागत मंचावर करणार आहोत. मी डिका स्पोर्टच्या कॅमेरामॅनला विनंती करतो, आपण मंचावर अँगल घ्यायचा आहे, कारण मीरा भाईंदर या परिसरामध्ये खूप चांगलं नेतृत्व साहेबांचं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. जिल्हाध्यक्ष या पदावर असताना पूर्ण मीरा भाईंदर परिसरामध्ये विकासाची धुरा ज्यांच्या वतीनं सांभाळली जाते, प्रत्येक घटकावर त्यांचं लक्ष राहिलेलं आहे. तर KP ग्रुपचे सर्वेसर्वा सन्माननीय कृणालजी पुरोहित यांच्या शुभ हस्ते हा विशेष सन्मान व्यासपीठावर आपण सन्माननीय किशोरजी शर्मा यांचा पाहत आहोत. त्यांचं आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. वेलकम सर. व्यस्त वेळापत्रकातून त्यांनी आपली भेट दिलेली आहे. सन्माननीय SP बोहरा साहेबांचं देखील या ठिकाणी आपण विशेषतः SP मोरे साहेबांचा या ठिकाणी सन्मान करणार आहोत, कारण प्रत्येक साथीदाराचं एक कार्य राहिलेलं आहे आणि भारतीय जनता पार्टी प्रबळ करण्यासाठी, मजबूत करण्यासाठी या सर्व साथीदारांचं, या सर्व प्रतिनिधींचं खूप चांगलं कार्य राहिलं आहे. तर मोरिया साहेबांचं देखील या ठिकाणी मी विशेष स्वागत करतोय. मोरिया साहब का तहे दिल से स्वागतम करेंगे. विराजे. सभी मेहमानों से निवेदन करना चाहूँगा कि आप आइए और इस प्रतियोगिता का आनंद लीजिए. नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील राहुल कश्यप येत आहेत सेकंड ओव्हरसाठी. तर पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या झाली 10, जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 33ची, बॉल शिल्लक असेल 24. मॅच अजूनही दोन्ही संघांच्या बाजूने समसमान झुकलेली आहे, कारण पहिल्या षटकात आपण एक षटकार जरूर पाहिला आहे, पण त्याच सोबतीनं विकेटसुद्धा रवी बुंबकने मिळवलेला आहे. स्ट्रायकिंगला फलंदाज तुम्हाला पाहायला मिळत आहेत दिवेश. ऑन साईडला फक्त बॉलला दिशा दिली. वेट अँड वॉच क्रिकेट दिवेशच्या वतीने आपण पाहतोय. चांगलं क्षेत्ररक्षण स्क्वेअर लेगला आणि धाव घेण्याचा मौका मिळत नाही फलंदाजांना. दोन्ही संघ सावधानीपूर्वक पावलं टाकतायत, कारण एक चूक आणि आपल्या संघाचं मोठं नुकसान होऊ शकते, हे दोन्ही संघांना माहिती आहे. जसं आपण उल्लेख करतोय की पालघर जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त व्यस्त राहिलेला संघ तुम्हाला पाहायला मिळतो MS11 सातपाटी. आणि कसं उल्लेख केला की या ठिकाणी पहिल्यांदाच या मैदानावर खेळण्यासाठी MS11 सातपाटी हा संघ पोचलेला आहे. प्रसाद खोत, परी 11 धाकटी डहाणूचे संघमालक हे देखील या ठिकाणी उपस्थित राहिले. त्यांचं देखील आम्ही युनिटी कपमध्ये स्वागत करतोय. उलट दिशेने फटका खेळलाय, थर्ड मॅन मोकळा होता आणि खूप चांगल्या क्षेत्राची निवड केली. 4 धावा मिळवल्या. चौकार.
आधुनिक क्रिकेट हे इम्प्रोव्हायझेशन करण्याचं क्रिकेट आहे आणि जितकं तुम्ही इम्प्रोव्हाइज कराल प्रतिस्पर्धी खेळाडूला तुम्हाला ओळखता येणार नाही आणि तेच इम्प्रोव्हायझेशन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय भावेश यांच्या वतीनं चौकार त्यांच्या वतीनं मिळतोय MS11 सातपाटी या संघाला धावसंख्या पोहोचते 15 या आकड्यावर 15 रन्स ऑन बोर्ड आणि आता रॉयल मराठा वन साईड या संघाकडून देखील क्षेत्ररक्षणामध्ये बदल केले जात आहेत. खरं तर हेमंतला तैनात केलं होतं बॅकवर्ड पॉईंटला. तर धावसंख्या झालेली आहे 15. पुन्हा एकदा या ठिकाणी थोडासा स्ट्रोक खेळताना अप्रोच बदलला फलंदाज भावेशने, कारण प्रत्येक चेंडू का सीमारेषेच्या बाहेर जाणार नाही ही देखील प्रत्येक फलंदाजाला माहिती असते. आणि राहुल कश्यप हा एक मिस्ट्री बॉलर म्हणून ओळखला जातो. चांगले टर्न्स त्यांच्याकडे आहेत आणि म्हणूनच त्यांना खेळताना थोडासा सावरतून भावेचा खेळ पाहायला मिळतोय. स्विच हिट आणि ही स्विच हिट आहे. बॉल बॅकवर्ड पॉइंट सीमारेषा पार, दाखवलाय दम, मिळवल्या 6 धावा मॅक्सिमम. एक बार जो मैंने कमिटमेंट कर दी तो फिर साई माऊली बोरिवली, देवाणघेवाण झाली असेल तर आपण सामना सुरू करू शकतो. तर आपलं स्पर्धा शुल्क जे आहे ते पूर्ण जमा करा अशी विनंती आयोजकांच्या वतीने आम्ही करत आहोत. तुर्तास धावसंख्या झालेली आहे 22. 22 रन्स ऑन बोर्ड. जिंकण्यासाठी अजूनही 21 धावांची गरज आहे. राहुल कश्यप यांच्या विरोधात आता हात खुले केलेत दिवेशने. जागा बनवली, स्ट्रोकला ॲडजस्ट केलं, एक्स्ट्रा कव्हरला खेळून काढलं बॉलला, मोठा गॅप होता त्याचमुळे 2 धावा पूर्ण करण्याची संधी मिळाली. 2ची होते वाढ. धावसंख्या पोहोचते 24 या आकड्यावर. आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ झालेला आहे. पाच चेंडूचा खेळ झालेला आहे आणि अजूनही शेवटचा एक बॉल बाकी आहे. धावसंख्या 24 झाले. 24 रन्स ऑन बोर्ड. हो, हलक्या हाताने बॉलला ड्राईव्ह केले, जास्त जोर लावला नव्हता, कारण प्रत्येक वेळेला जोर लावून 4 मारण्याची गरज नाही आहे. कधी कधी सिंगल डबलवर देखील प्राधान्य द्यायला हवं आणि तेच प्राधान्य फलंदाजाने दिलं. 2 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या झालेली आहे 26 धावा. 26 रन्स ऑन बोर्ड. मंचावर सन्माननीय किशोरजी शर्मा साहेब उपस्थित आहेत, मीराबाईंदर जिल्हाध्यक्ष. मी त्यांना विनंती करतोय की आपण तरुणांना आणि खेळाडूंना संबोधित करावं. हॅलो. KP ग्रुपतर्फे आयोजित या क्रिकेट सामन्यात उपस्थित KP ग्रुप के द्वारा आयोजित इस क्रिकेट स्पर्धा में भाग लेने वाली सभी टीम और विशेष करके इसके आयोजक कुणाल पुरोहित जी, मांगीलाल जी और उनकी पूरी टीम जिन्होंने ये आयोजन किया हुआ है, उनको मैं बहुत बहुत शुभकामनाएं देता हूँ. एक ऐसा खेल का आयोजन किया है जिसके माध्यम से जो युवा खिलाड़ी हैं उनकी प्रतिभाएं सामने आती हैं और इस खेल के माध्यम से देखने को मिलती हैं. हमारे यहाँ पर भी काफ़ी युवा हैं और जो खेल के प्रति काफ़ी उत्साहित रहते हैं. और आज का जो समय है उसमें अगर टेंशन को दूर करना है तो खेल और ये कसरत, इस तरह की जो कसरतें होती हैं बहुत इम्पॉर्टेंट होती हैं. और आज तो जो कंप्यूटर का युग है उसमें ये सारी चीज़ें लुप्त होती जा रही हैं. ऐसे समय में इस क्रिकेट स्पर्धा का आयोजन एक बहुत ही सराहनीय और सुंदर कार्य है जो KP ग्रुप के द्वारा किया जा रहा है. तो मैं एक बार फिर से इनको शुभकामनाएं देता हूँ और उनके काम को सराहता हूँ. ऐसे ही ये काम करते रहें, समाज काम करते रहें और ऐसे ही युवकों को आगे लाते रहें, यही इनसे करना है. चलिए, जय हिंद, जय महाराष्ट्र. नक्कीच मला किशोरजी शर्मा यांना सांगायला आवडेल, कृणालजी पुरोहित यांनी खूप चांगली जबाबदारी या स्पर्धेची उचललेली आहे आणि सर्व प्राइजेस कृणालजी पुरोहित यांच्या वतीने पुरस्कृत झाले आणि जोपर्यंत युनिटी कप होईल त्यांच्या वतीने चांगलं सहकार्य, चांगलं समर्थन मिळेल अशी त्यांनी भावना व्यक्त केली. यस, कसं आहे की खूप वर्षापासून हे काम करतायत, या फील्डमध्ये समाजकारण करतायत आणि त्या निमित्ताने आणि हे कार्यक्रम आयोजित केलेला आहे. तर हे सारखे काम करत असतात याची आम्हाला सर्वांना जाणीव आहे आणि असेच काम करत राहावे आणि आमचा पूर्ण सहकार्य साथ यांचा बरोबर आहे. धन्यवाद किशोर जी शर्मा साहेब. आपका नेतृत्व मीरा भाईंदर परिसर में बहुत अच्छा आगे बढ़ रहा है और सबको संगठित करने का काम काफ़ी बढ़िया आप कर रहे हो और आपकी टीम कर रही है. आपका हम अभिवादन करते हैं, शुक्रिया. आणि रजा घेत आहेत सन्माननीय किशोर शर्मा साहेब. व्यस्त वेळापत्रक आहे, दुसऱ्या कार्यक्रमांसाठी भेट देण्यासाठी त्यांना जायचं आहे. आपण आपला बहुमूल्य वेळ राखून ठेवलात युनिटी कपसाठी, त्याबद्दल मनस्वी आभार.
ऑन साईडला बॅट स्विंग चांगला आहे, गॅप आहे, क्षेत्ररक्षक दिसून येत नाहीये. बॉल जाईल डीप स्क्वेअर लेग सीमारेषा पार. धुवाधार फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते MS सातपाटीची. मैं अपने आप की भी नहीं सुनता. धावसंख्या 34 झालेली आहे. 34 रन्स ऑन बोर्ड. रवी बुमबक यांच्या विरोधात तगडी फलंदाजी भावेश यांची पाहायला मिळते. चांगला बॉल, रवी माघार घेणार नाहीये. जबरदस्त वाईड यॉर्कर त्यांनी यूज केला. पेस कंट्रोल खूप रवीचा चांगला आहे आणि त्याचमुळे पहिल्या 2 चेंडूमध्ये तरी 2 चौकार खर्च झालेत. पण माझ्याकडे तुम्हाला थांबवण्यासाठी चांगलाच खेळ आहे. धावसंख्या झालेली आहे 35 धावा आणि जिंकण्यासाठी अजूनही 8 धावांची गरज आहे. 8 रन स्टील रिक्वायर्ड टू विन. बॉल शिल्लक आहेत 15 चेंडू 8 धावांची गरज आहे. रॉयल मराठा या संघाकडून चांगल्या खेळाचा आस्वाद आपण पूर्ण वर्षभरामध्ये घेतला, पण आज MS11 सातपाटीचं आव्हान त्यांनी स्वीकारलंय. कसं ते पाहूया. अजूनही क्षेत्ररक्षणामध्ये बदल अपेक्षित आहे रवीला. राईटामध्ये विकेट. पेस बॉलर स्विच हिट, पण अगोदरच ओळखलं होतं रवीने, पण विकेट किपर झालेत बीट. बॉल जाईल लॉंग स्टॉक सीमारेषा पार. MS ध्रुव 11 सातपाटी संघ पोहोचतोय 39 वर. 39 या 22चे 4 असतील. साईमाऊली आणि जोगेश्वरी आपण तयारीत राहायचं आहे. लगेच आपण पुढचा सामना सुरू करणार आहोत विदाउट एनी ब्रेक. रवी मग तयार. ऑन साईडला खेळायचं आहे, पण बॅटची लिडिंग एज. बॉल फाईन लेगला जाईल सीमारेषा पार आणि विजयोत्सव साजरा करणारा येतोय हा चौकार. भावेश आणि दिवेशची जबरदस्त भागीदारी आणि या 4 धावांच्या मदतीने धावसंख्या झालेली आहे 43. सामना जिंकलाय तो म्हणजेच MS ध्रुव 11 सातपाटी. चला, मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार वीरूला जातोय. वीरू या आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी. 3 विकेट्स आणि फलंदाजी करताना 8 धावा वीरूच्या आपण पाहिल्या आणि आता MS ध्रुव 11 सातपाटी संघ सेमीफायनलमध्ये पोहोचलेला आहे. तर हार्ड लक रॉयल मराठा. वन साईड वर्तकनगर प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावामध्ये म्हणावी तितकी धावसंख्या बनू शकली नाही, जसं आपण पूर्ण वर्षभरामध्ये रॉयल मराठाचा खेळ पाहिलेला आहे. तर आपण त्या ठिकाणी लगेचच मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार वितरित करतोय. तर ललित जैन साहेबांशी शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील देणार आहोत आणि आपण रॉयल मराठाला मोमेंटोस देखील देणार आहोत. तर वीरू त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत. ललित साहेबांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार वीरूला देतोय. 3 विकेट्स आणि फलंदाजी करताना 8 धावा. अष्टपैलू खेळ आणि लगेचच आपण